झी 24 तास एक पाऊल पुढे. पण आता नागपूर टेस्टला आपण बघितलं की सचिन बघा शेवटी म्हणजे उपाहारानंतर किंवा चहा पाण्याच्या सुमारास पॅव्हलियनमध्ये गेला होता. त्याचा हात खांदा दुखावला असं त्याचं कारण दिलं होतं. त्याचा अर्थ असं की त्याला दुखापती होत आहेत, त्याचा तो फिट पूर्ण आहे की नाही याची शंका आहे. त्याचं आयसाईट नक्कीच कमी झाली असणार हे आपल्याला जाणवतंय. रिफ्लेक्सेस कमी झाले आणि प्रत्येक मोठ्या खेळाडूच्या होतं. कोणता खेळाडू किंवा कोणता माणूस अपवाद आहे, शेवटी प्रत्येकाला वार्धक्य असतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की पूर्वी 4 असं किंवा विद्यार्थी दशा, आश्रम दशा असं वगैरे, तर तसं आहे. तर ते सचिननं मला वाटतं असं मान्य केलेलं दिसतंय किंवा त्याला ते मान्य करायला लागलेलं दिसतंय आणि सचिन त्याचा निर्णय घेतलाय, तो योग्य निर्णय घेतलाय आत्ता तरी असं वाटतंय. आणि सचिनच्या खेळीविषयी काय आपण बोलणार की सचिनची ज्या खेळी होत्या म्हणजे शारजाची अफलातून खेळी, जे वादळ घोंगावलं होतं, आधी वादळ होतं, वाळूचं आलेलं वादळ, आणि सचिनच्या रूपानं आलेलं झंझावती वादळ होतं. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाचा आणि विशाख शेनवॉर्नचा अक्षरशः म्हणजे ठिकऱ्या उडवल्या असं म्हणावं लागेल. हिरो कपची एक मॅच बघा, हिरो कपची मॅच कपिल कचत होता शेवटची ओव्हर टाकायला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅच. सचिननी अझरुद्दीन सांगितलं मेरे पास बॉल दो मैं करूंगा, आणि सचिननं बॉलर म्हणूनही कमाल दाखवली. म्हणजे बॅट्समन म्हणून सचिन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण हिरो कपच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 लाख प्रेक्षकांच्या साक्षीनं ईडन गार्डनवर त्यानं जो काही चमत्कार केला किंवा जो काही धाडसी निर्णय घेतलाय, मला सचिनच्या मध्ये काय आवडतं, सचिन कधी कचरला नाही, कशाला कधी घाबरला नाही. आणि मुंबईच्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे, मुंबईचे खेळाडू आता म्हणू नये की तुम्ही म्हणाल की मुंबई करतोय, पण हे खेळाडू घाबरत नाहीत, कचरत नाहीत आणि धाडस आणि आव्हान स्वीकारायला तयार असतात. सचिननं चेंडू अक्षरशः अझरकडनं खेचून घेतला आणि त्याला लेग स्पिन टाकला, ऑफ स्पिन टाकला, गुगली टाकला, मीडियम फास्ट टाकला आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना जो आपला असं वाटतं की आपला हातनं निसटला, तो सामना त्यांनी जिंकून दिला. तर हे सचिनचं वैशिष्ट्य आहे. सचिनच्या बाबत आता काय बोलायचं आपण, किती बोलायचं, असे आता कितीतरी खेळ आहेत. जसं आपण वर्ल्ड कपची सांगू शकतो की वर्ल्ड कपची खेळी पाकिस्तान केली ती अफलातून होती. आणि शोएब अख्तरचा चेंडू, तो त्यानं चेंडू टाकला का फेकला का शैली त्याची कशी होती हे सगळं आपण जरा आता दूर ठेवू, तो वादग्रस्त, पण त्यानं ज्या वेगात चेंडू आला त्या वेगात सचिन बिचारा सापडला आणि सचिन बाद झाला. तर सचिनची ती जर शतकी खेळी झाली असती तर ती एक अफलातून शतकी खेळी मग नक्की इतिहासात गणली गेली असती, यात काही शंका नाही. अगदी खरं सर, तुम्ही सचिनच्या पहिल्या दिवसापासून करिअरचा प्रवास पाहताय, आपण त्याबद्दल आणखीन बोलणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.